ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे नागराज आणि मही पण घरी आलेले असतात आणि नागराज सांगायला लागतं की दादाचा प्लॅन यशस्वी झाल्यामुळे मी 20 वर्ष संधीची वाट पाहत होतो. त्यामध्ये प्रिया नावाची एक संधी महिपनच्या ऑफिसमध्ये गाठोडी घेऊन आली आणि तन्वीच्या सगळ्या गोष्टी मला कळल्या आणि खरी तन्वी ही जिवंत आहे मला कळलं. आणि महिपन सांगायला लागतो की ही लालची मुलगी आमचं काम करायला तयार झाली आणि हिला खोटी तन्वी बनवून आम्ही किल्लेदारांच्या घरी पाठवलं. डीएनएचा खोटा रिपोर्ट आणि पोलीस पुरावा हे सगळं आम्ही मॅनेज केलं. ही तन्वी नसून ही बबली लोखंडे आहे. हे ऐकल्यानंतर प्रतिमा आणि रविराजांना खूप मोठा धक्का बसतो आणि आता प्रियाचं खरं सत्य सगळ्यांसमोर आले आणि आता नागराज आणि महिपनने प्रियाचं खरं सत्य सांगितलेलं आहे आणि तन्वी खरी नसल्यामुळे आता अश्विन हे प्रियाला डिवोर्स द्यायचा ठरवतो आणि शांताचा खून ही प्रियानेच केला हे आता कळल्यामुळे आता पोलीस तिला अरेस्ट करून जेलमध्ये घेऊन जातात आणि आता प्रियालाच माहित असतं की खरी तन्वी कोण आहे. प्रिया साईला कधीच तिचं खरं कुटुंब खरं रूप मिळून देणार नाही. महिपत आणि नागराज या दोघांना माहित असतं की सायलीच खरी तन्वी आहे. ते काय सांगायला बघत नाही. हे दोघं सुद्धा काय सांगत नाही आणि आता प्रिया खऱ्या तन्वीचे गाठोडे हे सायलीच्या हातात देते आणि आता प्रियाचं खरं सत्य समजल्यानंतर सायली तिला हात धरून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते आणि यापुढे कुटुंबाकडे वाईट नजरेने पाहिलं असतं तुझे डोळे काढून घेईन असं ती सांगायला लागते. सायली सांगायला लागते की आता आयुष्यभर तू जेलमध्ये सडत बस